नमस्कार. गुलकंद घातलेले हे शेव लाडू आज आपण बनवलेले आहेत. चवीला अगदी अप्रतिम लागणारे. तुम्ही कधी खाल्लेले आहेत का? तुम्ही एकदा जर खाल्ले ना तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाहीत. आतून बघा आपली शेव किती मुरलेली आणि एकदम मऊ झालेली आहे आणि वरनं हे लाडू एकदम खुसखुशीत होतात. नेहमीप्रमाणेच आपण शेव पाडून हे बनवलेले आहेत, फक्त त्यामध्ये गुलकंद घातलेला आहे. रेसिपी खूप सोपी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. येथे 1 किलो बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये घालण्यासाठी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद. येथे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. 2 चमचे वेलची पूड, 1 वाटी इतका गुलकंद घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं तूप. पाक तयार करण्यासाठी आपल्याला 1 किलो इतकी साखर लागणार आहे. आता आपण हे शेवेसाठी पीठ मळून घेऊया. तर बेसन पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे. पीठ मळण्यासाठी लागणार आहे 1 कप इतकं पाणी. तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप घट्ट आणि खूप पातळही नकोय. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीत आपण हे मळून घेतलेलं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आपण त्याला एका छोट्या भांड्यात काढून घेतलं. आता 15 मिनिटांसाठी हे झाकून ठेवणार आहोत. तर त्या अगोदर फक्त पाण्याचा एक हात आपण पिठाला वरनं लावायचा, जेणेकरून वरती ते कडक होणार नाही. 15 मिनिटांनी आपण उघडून बघितलं, पीठ आपलं छान मुरलेलं आहे. पाण्याचा हात लावल्यामुळं अजिबात ते वरनं कडक बनलं नाही. पीठ आपलं रेडी आहे. आपण आता शेव पाडायला घेऊ. तर शेव पाडण्यासाठी अशा पद्धतीची प्लेट वापरायची, जी की खूप मोठीही नाही आणि खूप छोटीही नाही. मीडियम साईजची आपल्याला शेव हवी आहे. अशा चमच्याला एका थोडंसं मी तेल लावून घेत आहे, जेणेकरून बेसन पीठ हे नंतर सगळं झाल्यावरती आपल्याला भांडी स्वच्छ करताना खूप त्रास होणार नाही. तेल लावल्यामुळे बेसन पीठ चिटकून बसत नाही आणि धुताना पटकन स्वच्छ होतात भांडी. तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. घट्ट केलं तर आपली शेव ही खूप कडक होईल आणि पातळ केलं तर शेव पाडत असताना ना ते पिठाचे गोळे तयार होतात. तर तसं होऊ नये म्हणून या पद्धतीने आपण या कन्सिस्टन्सीचं पीठ मळलेलं आहे. आता तेल गरम केलेलं आहे. पिठाचा छोटासा गोळा त्यामध्ये टाकून बघू. तो अलगद वर येत आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता शेव पाडून घेऊयात. तर खूप जाड असं आपण शेव पाडणार नाही, कारण दोन्ही बाजूंनी पटापट पलटून आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे. शेव ही खूप कडक नाही होऊ द्यायची. जेव्हा आपण लाडूसाठी शेव बनवतो तेव्हा एकदम कुरकुरीत अशी शेव नाहीत बनवत. शेव थोडीशी मऊ असेल तर आपले लाडू छान मऊ होतात. शेव काढून घेऊ. आपण एक दाणा काढून घेतलेला आहे. पटापट दोन्ही बाजूने ही शेव तळून घ्यायची आहे. कुरकुरीत न होऊ देता पटकन काढून घ्यायची. शेवेचे 2 घाणे आपण काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये काढायची, कारण जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली एखाद्या प्लेटमध्ये गळून जातं. मग अशाच पद्धतीने आपण सर्व शेव बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ही शेव आपण बारीक करणार आहोत. तर कोणी कोणी मिक्सरच्या भांड्यामध्येही हे बारीक करून घेतं, पण त्यामुळे काय होतं, शेवेचं पूर्ण टेक्स्चर बदलतं आणि शेवेचे लाडू खाण्यात काही एवढी मजा येत नाही. मग काय करायचं, तर गरमागरम जर शेव तुम्ही बारीक करू शकत असाल तर ते अगदी सोपं आहे खूप. पण जर तुम्हाला सगळी शेव करून जर असं बारीक करायचं म्हटलं तर मग तुम्ही हातावरही करू शकता.
अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आणि जर गरम शेव तुम्ही जर काढून झाकून ठेवली तर ती मऊ राहते, तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता। सगळी शेव आपण बारीक करून घेतलेली आहे। शेव आपली रेडी आहे। आता आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे। आता पाक तयार करण्यासाठी एका कढईमध्ये 1 किलो इतकी साखर आपण घेतलेली आहे। आता साखरेत साखर मुरेल इतकं पाणी आपण घालणार आहोत। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची। आता तुम्ही बघू शकता साखरेमध्ये थोडीशी आपल्याला मळी दिसत आहे, तेवढं स्वच्छ असं दिसत नाहीये पाणी। तर ती मळी काढण्यासाठी आपण साधारण 2 चमचे इतकं दूध आपण या थोडेशा उकळलेल्या पाकामध्ये घालायचे आहे। आता तुम्ही बघू शकता वरच्या साईडला थोडासा फेस आणि एक तवंग तयार झालेला आहे, तर तो काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण पाक हा स्वच्छ करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्या पाकाला दाटसरपणा येत आहे। तुम्ही अशा पद्धतीने पाक हा चेक करू शकता। एक वाटी घ्यायची, त्यातल्या पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा। जर अशा पद्धतीने गोळे तयार होत असतील तर तेव्हाच गॅस बंद करायचा आहे। आपला पाक रेडी आहे। आता काय करायचं, साधारण अर्धी वाटी इतका आपण पाक बाजूला काढून ठेवणार आहोत। सगळाच पाक एकदम शेवेमध्ये नाही घालायचा, जर गरज असेल तर मग राहिलेला पाक हे आपण वापरू शकतो। वेलची पूड घालून घेऊ आणि आपण घेतलेला गुलकंद या स्टेजला पाकामध्ये घालायचा आहे। पाक गरम असल्यामुळे गुलकंद पूर्ण पाकामध्ये सहज मिक्स होतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि हा तयार पाक आता शेवमध्ये घालायचा आहे। पूर्ण शेव पाकामध्ये मिक्स करून घ्यायची। मनुकी घालून घेऊ, मगजबी, पिस्ते घालायचे आहेत आणि छान गरम केलेलं तूप घालायचं आहे। तूप घातल्यामुळे आपल्या लाडवांना खूप छान फ्लेवर येतो तुपाचा। पूर्ण शेव मिक्स करायची छान आणि साधारण अर्धा तास तरी हे उघडायचं नाही, असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पाक हा आपल्या शेवमध्ये एकदम छान असा मुरला जाईल। अर्ध्या तासाने आपण चेक करूयात। बघू शकता शेवमध्ये पूर्ण पाक ॲब्झॉर्ब झालेला आहे। मिश्रण आपलं जरा कोरडं दिसत आहे। तर आपला हा पाक छान मुरलेला आहे। आता लाडू वळायला घेऊ। तुम्ही अशा पद्धतीने पहिलं ड्रायफ्रूट हातावर घेऊ शकता आणि मग लाडू वळायचे, जेणेकरून ड्रायफ्रूट्स हे वरच्या साईडला येतात, छान दिसतात। एक लाडू आपला तयार आहे। छान गोल गरगरीत आणि चविष्ट असे गुलकंद घातलेले लाडू आपण बनवलेले आहेत। 5 लाडू मी बनवून घेतलेले आहेत। पटापट अगदी कमी वेळात हे तयार होणारे लाडू करायला खूप सोपे आहेत। नेहमीची आपण शेव बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला शेव बनवायची आहे। फक्त शेव खूप कडक न होऊ देता मऊ करायचे आहे। अप्रतिम चवीचे गुलकंद लाडू तयार आहेत। थँक यू।